हे हळदीचं फूल आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे का की आपण प्रत्येक जेवणात हळदच का वापरतो? तुम्ही कधीतरी बिना हळदीचं जेवण करून बघा. तुम्हाला लक्षात येईल की दिसायला छानच नसतं आणि आपल्या पूर्वजांना माहिती होतं की आपल्या पोटाच्या अगोदर आपले डोळे जेवण करतात. म्हणून जेवण बनवताना बाहेरील घाणेरडे कृत्रिम रंग वापरण्यापेक्षा आपली हळद कधीही बेस्ट. हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या जेवणातील सगळे विषाणू मरून जातात. बाजारात मिळणाऱ्या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो आणि तो सगळ्यात औषधी असा घटक असतो. जर तुम्हाला हळद पचवायची असेल तर जेवणामध्ये मिरे पावडर टाकल्यावर हळद आपल्याला खूप पचते. खरं तर अशा वेगवेगळ्या गोळ्या वापरण्यापेक्षा आपण जेवणात थेट हळद वापरू शकतो, पण त्याच्यामध्ये एक समस्या आहे बरं का. समस्या अशी आहे की अशा हळदीमध्ये मक्याच्या पिठाची भेसळ असते. त्याच्यामध्ये मेटॅलिन येलो नावाचं केमिकल टाकलं जातं. आम्ही PIP ॲग्रो हळदीचे कंद बॉईल न करता ती कापून सुकून मग हळद पावडर करतो. यामुळे त्याच्यातील औषधी गुणधर्म टिकून राहतातच. आमच्याकडील हळद कुठल्याही बाहेरील हळदीपेक्षा फक्त पाव पट लागते. त्याचा रंग बघून, त्याचा सुगंध बघून तुम्ही त्याची शुद्धता देखील तपासू शकता. आपल्याकडे वर्ध्यामधील वायगाव गावची आणि आसाममधील लॅकडॉंग नावाची टर्मरिक आहे. या टर्मरिक पावडर जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर www.pipagro.com कडे जरूर संपर्क करा आणि आम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच ती शुद्ध वाटली का हे सांगा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.